इचलकरंजी महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणून ओळखली जाते। इथं गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आपल्याबरोबर आमदार महोदय आहेत। इचलकरंजी शहर म्हणले की वस्त्रवरून ओळखलं, आजी इचलकरंजी संस्कृती की बी ओळखली जाते। पण आता घरगुती गणपती उद्या विसर्जन होणार आहेत, पण न्यायालयाचे असे आदेश आहेत की पंचगंगेमध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जन करणे, कृत्रिम करणे, काय सांगाल? नाही, इथं महानगर आपल्या कोर्टाचे निर्देश आहेत त्याच्याबद्दल बरोबर आहे, परंतु जर लोक भावना बघितली तर वर्षानुवर्ष आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन मग कुठं ग्रामीण भागामध्ये विहिरीमध्ये होतं, नाहीतर जिथं मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्रात होतं, आपल्या इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात पंचगंगे त्या ठिकाणी होतं। आणि ती लोकभावना ओळखून आपल्याला तो त्या पद्धतीचा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे। आत्तापर्यंत मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीचा एक असं कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले, परंतु लोकभावना आणि लोकांची जी आपली भावना आहे त्या पद्धतीने आपल्याला पारंपरिक पद्धतीनेच करणं गरजेचं आहे, हे त्याच्यामध्ये सत्य आहे। सध्या मराठा समाजाचे आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे, आंदोलन चिघळत चालले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आजपासून पाणी पिणार नाहीत, याकडे कसं पाहताय? मग आरोप प्रत्यारोप सुरू झाले, देवेंद्र फडणवीस बी खालच्या पातळीवर सुद्धा टीका करतात जरांगे पाटील, याबद्दल काय सांगाल? नाही, माननीय जरांगे पाटील साहेब मराठा समाजाचं नेतृत्व करत मुंबईला उपोषणाला बसलेत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तिथल्या असणाऱ्या विद्यार्थी मुलं नोकरीमध्ये त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, ही त्यांची मागणी अतिशय रास्त आहे। परंतु हे करत असताना कुठल्या समाजावरती अन्यायही होता कामा नये, हेही त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं लक्ष केलं पाहिजे। मला खात्री आहे की आरोप आणि प्रत्यारोप हा विषय महत्त्वाचा नाही, मार्ग काढणं हा महत्त्वाचा विषय आहे। आणि महाराष्ट्राचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक योग्य तो मार्ग निघेल, योग्य तो मार्ग या आपल्या मराठा समाजाला, बाकीच्या सगळ्या समाजाला चांगल्या पद्धतीनं आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल, ही खात्री ते मला या ठिकाणी वाटते। गणेश भक्तांना काय शुभेच्छा द्याल? गणेश भक्तांना माझी एवढीच या ठिकाणी माझी विनंती राहील की गणपती बाप्पा येऊन आपल्या आता 6 दिवस झाले, आता येणारे 3-4 दिवस, आता उद्या घरगुती गणपतीचं विसर्जन होईल। लोक मोठ्या प्रमाणात गणपतीचं दर्शन करायला, मांडवातल्या गणपती असतात, मंडळाचे गणपती असतात, ते बघायला, देखावे बघायला, गणपतींचे सुंदर मूर्त्या बघायला बाहेर पडत असतात। फक्त एवढंच माझी विनंती राहील की शांततेत, अतिशय चांगल्या मोकळे वातावरणामध्ये शांततेत आणि कुठेही कुणाला त्रास होऊ नये, त्याचं नॉईज पोल्युशन असू दे, बाकीच्या गोष्टी असू देत, त्या ठिकाणी कुठं होता कामा नयेत। आपल्या आनंदामध्ये दुसऱ्याला कुठं त्रास होता कामा नये याची काळजी घ्या। आता प्रदूषणाची महानगरपालिका बैठक झाली, त्याबद्दल ZLB प्रकल्प मोठ्या प्रमाणात झिरो डेमोस म्हणजे नदी प्रदूषण होणार नाही यासाठी हा प्रकल्प सध्या मंजूर आहे, त्याबद्दल काय सांगाल? ZLD हा प्रकल्प 610 कोटी रुपये मंजूर होऊन महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याच्या हिशोबाने घेतला आहे। इचलकरंजी परिसर आणि आजूबाजूच्या 2 इंडस्ट्रियल इस्टेट, लक्ष्मी इस्टेट आणि पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट, या 2 इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जिथं टेक्स्टाईलचं प्रोसेस केलेलं प्रदूषित पाणी बाहेर येतं, त्याच्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतला आहे। आता झिरो लिक्विड डिस्चार्ज, ZLD म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज, झिरो लिक्विड डिस्चार्जच्या माध्यमातून आता पाणी पंचगंगेत न जाता रिसायकल येऊन परत तो प्रोसेसला वापरलं जाईल आणि त्यासाठी एक आढावा बैठक महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये होईल। येणाऱ्या काळामध्ये ह्याचा इंडस्ट्रीला फायदा होईल, प्रदूषणमुक्त आपली पंचगंगा त्या ठिकाणी राहील, त्यामुळं मूलभूत चांगलं पाणी, स्वच्छ पाणी शेती आणि पिण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईल। आपल्याला ते आमदार साहेब यांनी सांगितले की इचलकरंजी शहराला झिरो डेव्हलप जे प्रकल्प आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने नदी प्रदूषण होईल आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत। कॅमेरामन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।